सर्वांना अलिबाग म्हणजे फक्त समुद्र, सुंदर बीच, वॉटर स्पोर्ट्स, ताजे ताजे मासे हेच माहीत असेल. पण तुम्हाला या पलीकडे पण अलिबाग पाहता येईल असं मी म्हटलं तर 2 दिवसांपूर्वी मी अलिबागमधील चौल येथे गेलो होतो. हिरवेगार डोंगर, सुंदर रस्ते आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेला माझा स्टे. प्रत्येकी 700 रुपयात तुम्ही सुद्धा या सुंदर प्रॉपर्टीमध्ये राहू शकता. वर्क फ्रॉम होम घेऊन मी निसर्गाच्या अगदी जवळ ला अडेनियम या विलामध्ये राहिलो. या विलामध्ये तुम्ही एंट्री करताच तुम्हाला पीसफुल वाईब जाणवेल. इथे अगदी 10 ते 15 लोक आरामात राहू शकतात. विलामधील प्रत्येक कोपरा खूप विचार करून बनवला आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं गेलं आहे. इथल्या रूम्स नीट आणि क्लीन असून हायजीनवर विशेष लक्ष दिलेले दिसून येते. इथली बेस्ट जागा म्हणजे ही डॉर्मेटरी. इथे 10 ते 15 लोक आरामात राहू शकतात. इथे स्मार्ट टीव्ही विथ वायफाय आणि ब्लूटूथ म्युझिक सिस्टीम सुद्धा तुम्हाला मिळते. मित्रांसोबत एकत्र चिल करायला बस अजून काय हवं. इथला हा स्विमिंग पूल सुद्धा लक्ष वेधून घेतो. मोठ्यांसोबत लहान मुलं देखील इथे मस्त एन्जॉय करणार आहेत. विलापासून जवळच चौलमधील प्रसिद्ध दत्त मंदिर आहे. मी तिथे सुद्धा भेट दिली. तिथे जाऊन खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर चौलमधील प्राचीन रामेश्वर मंदिर सुद्धा पाहिलं. तुम्हाला बीचवर जायचं असेल तर तसा ऑप्शन तर असणारच आहे. या ट्रिपमध्ये मी समुद्रापलीकडचं अलिबाग पाहिले. तुम्ही पण जर रिलॅक्सिंग स्टेकेशनच्या शोधात असाल तर हा प्लॅन नक्कीच तुमच्या उपयोगाचा आहे. विलाच्या बुकिंग डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर किंवा व्हिडिओ खाली मिळतील. चला तर मग तुम्ही पाहिलेलं अलिबाग कसं आहे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.